असा खरोखर नियम नाही आहे. जे अरविंद म्हात्रे सभागृहात त्यांनी जे आणलेलं पुस्तक होतं ते पुस्तक वाचतानाच त्यांच्यामध्ये नंतर लक्षात आलं की असा नियम नाही आहे. सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्या नावाला मंजुरी द्यायची असते, पण ती महासभेतच द्यायला पाहिजे असा कुठलाही नियम नाही. हायकोर्टात गेलेत तर मी हायकोर्टाचा आम्ही काही अवमान करणार नाही. तिकडनं जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करूत, पण हा तिथपर्यंत जाण्याची आवश्यकताच नाही. त्यांनाही माहिती आहे त्यांचं पुस्तक वेगळं होतं आणि खरं प्रशासनाचं जे नियमांचं पुस्तक आहे ते वेगळं आहे. तो आपणही त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे जे पुस्तक होतं ते वेगळं होतं, म्हणून मी तो बोललो सुद्धा आहे त्याच्यामध्ये. नाही, असं कुठे ते चुकीच्या नियमांच्या आधारे चुकीच्या विषयांवर बोलत असतील तर सभागृहाचा वेळ का वाया घालवावा हा माझा त्यांना प्रश्न आहे. सभागृहाचा वेळ वाया नाही गेला पाहिजे ना. तुम्ही नियमाच्या आधारे जे काही विषय मांडाल, मी म्हटलं तुमचे प्रस्ताव सूचना पुढच्या सभेत घेणार. आजच्या सभेमध्ये 3च विषय होते आणि ते 3 विषय आपण पूर्ण केलेले आहेत. पहिलेच महानगर पालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर ही महासभा घेण्यात आली. ॲक्च्युली महासभा घेताना दुसरी महासभा म्हणून ते निदर्शनात मी आणून दाखवलं की दुसरी महासभा नाही आहे, ही पहिली महासभा आहे आणि त्याला महानगरपालिकेचा ॲक्ट आहे 19 कायद्याप्रमाणे. दुसरी गोष्ट त्या विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता निवड व्हायला पाहिजे होती, तर ती न करता परस्पर ही डायरेक्टली काही सभा दुसरी म्हणून दाखवून या सभेमध्ये हे 3 विषय घेऊन विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता ते घेतला नाही. ही मनमानी महापौरांच्या असल्या कारणाने आम्ही महापौरांच्या विरुद्ध मी मुंबई हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे. ही रीट कधी आपण काल दाखल केलेली आहे. मी मुंबई हायकोर्टात मी काल रीट दाखल केलेली आहे. त्याची प्रतसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि आयुक्तांना सुद्धा मी काल सबमिट केले, महापौरांना सुद्धा काल सबमिट केले. ते एवढे झोपे गेलेले आहेत का त्यांना ते रीट आले ही माहिती नाही. एवढ्या पद्धतीने घाबरले ते. त्यांना निर्णय कायद्यानीच्या उत्तरानेच आम्ही देणार आहोत, कारण दडपशाही लोकशाहीला विरोधी पक्षनेता नसावा हा त्यांच्याशी दडपशाही चाललेला आहे. या दडपशाहीला वाचा होण्यासाठी मी 100% यांना न्यायालयातच उत्तर देणार ही माझी अपेक्षा आहे. आपण अनेक मुद्दे तिथे वाचून दाखवले किंवा आपण जे रीट केलेली त्याची देखील माहिती दिली, परंतु तिथे मात्र त्यांचं समाधान झालं नाही. त्यांचं म्हणणं की महापौरांना हा अधिकार आहे आणि तो याच दिवशी केला पाहिजे अशातलं काही नियम नाही असं त्यांनी सांगितलं. मी याच्यावरती त्यांना कलम वाचून दाखवला. जो विरोधी पक्षनेता निवडणुकीचा कलम 19(1) ये यो जो कलम आहे, यो कलममध्ये स्पष्ट लिहिलेला आहे का याची निवड महापौरांनी गट नेता मोठ्या संख्येचा असल्याने त्यांना करणे जरुरी असतो, किंवा त्याला जर कोणाचा विरोध आला असेल तर त्या विरोधमध्ये जर संख्याबळ बघून महापौरांनी फक्त औचित्य म्हणजे याच्यामध्ये संख्याबळ फक्त बघायचे एवढाच अधिकार महापौरांना आहे. याच्यामध्ये थांबवण्याचा अधिकार बिलकुल महापौरांना नाही आहे. यो ॲक्टसुद्धा मी तुम्हाला 19(1) ये काय आहे यो सुद्धा निर्देशात सभागृहात मांडला. यो कशासाठी मांडला मी तर यो न्यायालयाचा एक माझा आरसा राहील, न्यायालयाला एक इतृत्व राहील, म्हणून यो मी कलम त्यांना वाचून दाखवलं. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.